नमस्कार. या साहित्य संमेलनाचे आयोजक कांतीलाल कडू आणि त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील सदानंद मोरे सर आणि इतर सर्व मान्यवर मंडळी, माझं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. पण आता इथे घड्याळामध्ये 12:25 झालेली आहेत आणि कार्यक्रम पत्रिकेमध्ये 12 ते 12:30 ही आगरी धवला गीताची वेळ आहे. त्यामुळे जे लोक इथे आगरी धवला गीत ऐकण्यासाठी आलेले असतील ते मला आयतेच श्रोते म्हणून सापडलेले आहेत. आणि माझं ऐकण्यासाठी किंवा माझं ऐकण्यासाठी असा माझा समज असल्यामुळे जे लोक आलेले आहेत ते बहुधा 12 वाजताच निघून गेलेले आहेत. तर हा एक मराठी समाजाचा जुना प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे कुठेही काहीही वेळेवर सुरू होत नाही. कुठलेही हा आयोजकाचा दोष नाही, हा आपल्याकडे येणाऱ्या माणसांचा दोष आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे ज्या वेळेला जसं ऐकायचं आहे ते त्या वेळेला तसं ऐकण्याची सोय गेल्या 5-25 वर्षात तरी महाराष्ट्रात मी एकाही ठिकाणी पाहिलेली नाही. त्यामुळे तुम्ही ज्याचं ऐकायला म्हणून येता तो सोडून दुसऱ्याच माणसाचं ऐकून तुम्हाला परत जाण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. हे काही वेळेला वक्त्यांच्या पथ्यावर पडतं असं मी मानतो. त्यामुळे आता जे लोक बसलेले आहेत ते लोक कांतीलाल कडू यांच्या प्रेमापोटी पण माझे अपघाताने झालेले श्रोते आहेत असं गृहीत धरून मी यानंतर बोलणार आहे. बरेचदा संमेलनाचा जो कोणी अध्यक्ष असतो आणि या बाबतीतला आपला आदर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासनाच्या हे आहेत की त्यांनी समोर श्रोता आहे की नाही याची अजिबात फिकीर बाळगायची नसते. श्रोता असला, जिवंत असला नसला तरी आपण लिहून आणलेलं 50 पानी मनोगत वाचायचंच असतं. आणि सर्वसाधारणपणे जो स्वागताध्यक्ष असतो, म्हणजे बहुतेक वेळेला शरद पवार असायचे आपल्याकडे, गेल्या 10 वर्षात त्यांची जागा फडणवीसांनी घेतली आहे. त्यामुळे असे जे स्वागताध्यक्ष आहेत त्यांचंच लोक ऐकतात आणि त्यांची भाषणं संपली की श्रोते घरी निघून जातात. त्यामुळे जे हक्काचे लोक आहेत म्हणजे 75च्या वर गेलेले अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे लोक, ज्यांनी सगळ्या खुर्च्या इथे भरून ठेवलेले असतात ते, आणि स्थानिक आयोजक, एवढेच लोक साहित्याचं रसपान करण्यासाठी शिल्लक उरलेले असतात. इथं जे कोणी सगळे वारकरी पंथातली आणि इतर सगळी मंडळी आलेली आहेत त्यांच्या चेहऱ्यावर मला यापेक्षा जास्त स्वागत, खुलेपणा दिसतो आहे. त्यामुळे हे सगळे लोक कांतीलाल कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामाच्या प्रेमापोटी आलेले आहेत असं मी गृहीत धरतो. कांतीलाल कडू मला असं म्हणाले की मी भाषेच्या चळवळीतलं काम करतो. तर भाषेच्या चळवळीतलं काम करणारा माणूस हा सगळ्यांना माहितीच असेल असं 1-2 वर्षापूर्वीपर्यंत म्हणता येत नव्हतं. पण आज आता मी तुमच्या कार्यक्रमाला यायच्या अगोदर क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाकडे येण्याच्या ऐवजी आम्ही लोकेशन विद्यालयाचं दिलं आणि त्या लोकेशनला जेव्हा आम्ही गेलो त्या शाळेजवळ, तेव्हा जे एक गृहस्थ मला भेटले ते बहुतेक कदाचित प्रेक्षागृहात आता असतील, ते याच कार्यक्रमाला येण्यासाठी म्हणून तिथं थांबले होते. त्यामुळे असा मी माझा एक श्रोता पण घेऊन आलेलो आहे या कार्यक्रमाच्यासाठी. तर आपण ज्या वेळेला महाराष्ट्रामधल्या मराठी भाषेच्या, मराठी माणसांच्या, साहित्याच्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल विचार करतो, पनवेल सारख्या एका शहरामध्ये असा एखादा घाट तुम्ही घालता आणि त्यासाठी खर्च करावा लागतो, त्यासाठी माणसं गोळा करावी लागतात, लोक सोबत ठेवावी लागतात. मगाशी मोरे सरांनी उल्लेख केला, पांढरपट्ट्यांनी पण उल्लेख केला, तर तुकाराम महाराजांचा उल्लेख केला की तुकाराम महाराज पनवेलच्या बाजारपेठेत यायचे. आता जर तुकाराम महाराज पनवेलच्या बाजारपेठेत आले असते तर त्यांना एमआयटी विद्यापीठ पाहायला मिळालं असतं, अदानी शेठचं एअरपोर्ट पाहायला मिळालं असतं, त्यांच्या सुद्धा गाडीला टोल भरावा लागला असता. तुकारामाला सुद्धा कुठल्याही प्रकारचं कन्सेशन, एक्झम्पशन कुठल्याही प्रकारचं, म्हणजे अभंग लिहितात म्हणून एक्झम्पशन देण्याची आपल्याकडे पद्धत नाही. सरकारच्या जवळ राहिलं तरच एक्झम्पशन मिळण्याची पद्धत आपल्या समाजामध्ये आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या सारख्या माणसाला सुद्धा आत्ताच्या काळामध्ये काय दिवस असते. तेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांची कर्ज खत बुडवली, त्यांच्या गाथा वर आल्या आणि ते मंबाजीशी भांडायला लागले. पण तुकाराम महाराज मंबाजीशी भांडले म्हणून सगळेच लोक सगळ्या काळच्या मंबाजींशी भांडतील अशा प्रकारचा विचार करण्याचं कारण नाही.
काही लोक मंबाजीची दोस्ती पण करतील, काही लोक मंबाजी कसा बरा आहे, काही लोक मंबाजीच्या मुळेच महाराष्ट्राचं कसं हित होत आहे, काही लोक मंबाजी हाच कसा विकास पुरुष आहे, काही लोक मंबाजी हाच कसा इन्फ्रामॅन आहे, हे सुद्धा सांगण्यासाठी आपल्याला मदत करतील, याचा आपण नीट विचार केला पाहिजे. काय झालंय, तुम्ही जरा पेपर वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की आज दिवसभरामध्ये मी थोडासा फेमस झालो आहे कालच्या पेक्षा, की मी एक अर्बन नक्षल आहे, शहरी नक्षलवादी आहे, अशा प्रकारच्या बातम्या काही वर्तमानपत्रांमध्ये आज आलेल्या आहेत. मला सुद्धा माझी ही ओळख नव्याने पटलेली आहे. मी मराठीवादी आहे आतापर्यंत माहित होतं. काही लोकांना मी शिवसेनावादी आहे असं वाटायचं, काहींना मी मनसेवादी आहे असं वाटायचं, काही लोकांना मी काही नाही असं वाटायचं. पण बऱ्याच कालच्या दिवसभरामध्ये काही लोकांना मी शहरी नक्षलवादी आहे असं वाटलेलं आहे. मला असं वाटतं की माणसांचं सामाजिक सामूहिक आकलन ज्या वेळेला शून्याच्या खाली जातं त्यावेळेला माणसांना अशा प्रकारची लेबलं लावण्याशिवाय दुसरा काही मार्ग उरत नाही. मी काय काम करतो, माझे सहकारी काय काम करतात, आम्ही मराठी शाळांच्यासाठी काम करतो. तुमच्या या पनवेलमध्ये जे दिबा पाटलांचं आणि इतर सगळ्या शेतकरी कामगार पक्षाच्या आणि इतर सगळ्या इथल्या डाव्या चळवळीतल्या लोकांच्या, आगरी समाजातल्या लोकांच्या चळवळीचं गाव आहे हे, हा सगळा परिसर. आज हे गाव चळवळीचं गाव आहे का? माझ्या शाळेच्या दिवसांमध्ये, माझ्या अगदी कॉलेजच्या दिवसांमध्ये मुंबईतनं माझ्या गावाला म्हणजे विट्याला जाणारी गाडी पनवेल एसटी डेपोमधनं नियमितपणानं जायची. आता पनवेल एसटी डेपोकडे आम्हाला जायची गरज पडत नाही, कारण सगळे लोक फ्री वेनं निघून जातात, एक्सप्रेस वेनं निघून जातात. पनवेल हे आता लोकांच्या दृष्टीने फक्त दत्तचा वडा मिळणारं ठिकाण राहिलेलं आहे. त्याच्या पलीकडे पनवेलला काही फारशी ओळख राहिलेली आहे असं तुम्हालाही वाटणार नाही. आणखी पनवेल कशासाठी फेमस आहे तर उलव्यासाठी फेमस आहे. तुम्ही तुमच्या गावाचा कांतीलालजी उल्लेख केलात. उल्व कशासाठी फेमस आहे, तो सगळा भाग कशासाठी फेमस आहे तर ज्या एका विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची गरज आहे असं इथल्या सगळ्यांना वाटतंय. सत्तेमध्ये बसलेले लोक सोडून सगळ्यांना वाटतंय अशा एका शहरामध्ये तुम्ही राहता आहात आणि या शहरामध्ये तुम्ही कळंबोलीत जा, तुम्ही इथे खारघरला जा, तुम्ही इकडे नव्या मुंबईच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जा, तिथे मराठी माणूस आणखी काही वर्षांनी मुंबई शहरात जेवढा उपरा आहे त्याच्याही पेक्षा जास्त उपरा मराठी माणूस या शहरामध्ये होणार आहे. इथल्या आग्र्यांचं शहर आहे, इथे काही बाहेरनं आलेले लोक त्यांना गाववाले म्हणत असतील, 12.5% घरं घेणारे लोक म्हणत असतील आणि गावातले लोक आणि बाहेरचे लोक यांच्यामध्ये संघर्ष पण होत असतील. पण हे सगळे मराठी लोकांचे आतले संघर्ष आहेत, मराठी लोकांचे बाहेरचे संघर्ष नाहीत. इथं मला वारकरी पंथातले खूप लोक दिसतात आणि इथे जेव्हा मोरे सरांचा सत्कार झाला आणि मोरे सरांनी पण एका तरुण वारकऱ्याचा सत्कार केला तेव्हा मोरे सर त्यांच्या वयाचा मुलाहिजा न बाळगता समोर वाकले आणि ते वारकरी पण मोरे सरांना नमस्कार करण्यासाठी वाकले. अशा प्रकारची वयाचा विचार न करता माणसातल्या देवत्वाला मूल्य देणारी ही वारकरी पंथाची परंपरा आहे. ही जी वारकरी पंथाची परंपरा आहे, ज्या सगळ्या वाऱ्या देहू आळंदीपासून निघून वाखरीच्या रिंगणापर्यंत जाणारी परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये बोलणारे लोक कोण आहेत तर संग्राम जगताप तुम्हाला सांगतो की वारकऱ्यांनी काय बोललं पाहिजे. तो संग्राम बापू भंडारे नावाचा नौटंकी करणारा वारकरी तुम्हाला सांगतो की हिंदूंच्या मुलींनी कसं वागायचं आणि मुसलमानांनी कसं वागायचं. हे सुपाऱ्या घेणारे आणि सुपाऱ्या वाजवणारे असे जे लोक स्वतःला वारकरी म्हणतायत हे महाराष्ट्र धर्माचे शत्रू आहेत. यांचा बंदोबस्त केल्याशिवाय वारकरी परंपरा पण स्वच्छ होणार नाही आणि महाराष्ट्र पण स्वच्छ होणार नाही. आणि हे कसं करता येईल, तोंडात मूग गिळून गप्प बसून चालणार नाही. जे पाशवी बहुमतवाले लोक तिथे मंत्रालयात बसलेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून शक्य होणार नाही. आज ना उद्या मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी माणूस, मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्म याच्यासाठी तुम्हाला दिल्लीचं तख्त फोडण्याची ताकद ठेवणारा मराठी माणूस उभा करण्याची गरज आहे. गेली 400 वर्ष आपण काय सांगतो लोकांना, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, किंवा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला. सह्याद्रीला विचारलंय का हिमालयाने आमच्या मदतीला धावून ये म्हणून?
आपली खाज आहे हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची. हिमालय बुडाला तर उत्तराखंडचे लोक बघून घेतील, युपी बिहारचे लोक बघून घेतील. सह्याद्री सातपुड्याचं काय होतं हा आपला प्रॉब्लेम आहे. आपली काळजी सह्याद्री सातपुड्याची आपण घेतली पाहिजे. आणि किती वर्ष दिल्लीचं तख्त तुम्ही राखणार आहात? कधी दिल्लीचं तख्त जिंकणार आपण? कधी दिल्लीचं तख्त फोडणार आपण? मराठी माणसाने कायम लोकांच्या चपला उचलायच्या याच प्रकारची मानसिकता असल्यामुळे विकणारे दोघे आणि खरेदी करणारे दोघे अशा 4 जणांच्या चपला उचलत गेली 15 वर्ष 20 वर्ष महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे. अशा वातावरणामध्ये मगाशी मोरे सरांनी उल्लेख केला महाराष्ट्र धर्माचा. मी थोडंसं मोरे सरांच्या पेक्षा त्यांच्या वयाबद्दल आदर बाळगून माझी थोडी वेगळी भूमिका सांगतो. महाराष्ट्र धर्म हा महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला धर्म आहे. भारताची काळजी केली पाहिजे, जगाची काळजी केली पाहिजे हे बरोबर आहे. पण भारताची आणि जगाची काळजी कधी करायची? आमचं घर ज्या वेळेला नीट बसलेलं असेल तेव्हा. आमचं घर नीट बसलेलं नसेल तर भारताची काळजी करण्याची जबाबदारी माझी नाही. या मुंबई शहरामध्ये मासे खातात म्हणून मराठी माणसांना घरं मिळत नाही. या मुंबई शहरामध्ये कबुतरांना खायला पहिल्यांदा मिळतं आणि गरीब मराठी माणसांना खायला मिळत नाही. या मुंबई शहरामध्ये रिडेव्हलपमेंट होते घरांची आणि मराठी माणसं डहाणूच्या बाहेर फेकली जातात, पनवेल रायगडच्या बाहेर फेकली जातात आणि लोढा आणि अदानीचं साम्राज्य मात्र लालबाग, परळ आणि मलबार हिल मध्ये होतं. अशा प्रकारची मुंबई मिळवण्यासाठी 107 लोकांनी हौतात्म्य दिलेलं नाहीये. जे हौतात्म्य देऊन हे राज्य आपण मिळवलेलं आहे ते राज्य यानंतरच्या काळामध्ये जर टिकवायचं असेल तर मराठी शाळा आणि मराठी भाषा याच्याबद्दल आपल्याला आग्रहाने बोलावं लागेल. या पनवेल शहरामध्ये इथल्या परिसरामध्ये आतापर्यंत खूप मराठी शाळा होत्या. तुम्ही वाशीवरनं निघालात की तुम्ही पनवेल पर्यंत हायवेच्या दोन्ही बाजूला बघा, फक्त इंटरनॅशनल स्कूल आहेत. रायन इंटरनॅशनल असेल, कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीच्या शाळा असतील, सगळ्या धनदांडग्यांच्या सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी बोर्डाच्या शाळा आहेत. लोक काय म्हणतात, आम्ही घालणार होतो आमच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत, पण मराठी शाळाच नाही मिळाली. पण मराठी शाळा कशी नाही मिळाली तुम्हाला? मराठी शाळा चांगली नाही मिळाली हे तुम्ही तोंड वर करून सांगता आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये लाख आणि 1.5 लाख रुपयाची तुम्ही फी देता. त्या शाळेच्या दरवाज्यातनं तुम्हाला आत पण घेतलं जात नाही. ती शाळा गुणवत्तापूर्ण आहे हे तुम्ही कसं ठरवता? ते तुम्ही याच आधारावर ठरवता की तुम्हाला त्या शाळेची जी मोनोपॉलीची भाषा आहे, जी वर्चस्वाची भाषा आहे, जी इंग्रजी भाषा आहे, त्या शाळेच्या दरवाज्यातनं तुम्हाला पालक म्हणून, माणूस म्हणून तुम्हाला जर आत येऊ दिलं जात नसेल, हा धंदा कोणी उभा केला मला तुम्ही सांगा? इथे पनवेलच्या अलीकडं कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीचा प्रभाकर कोरेंचा मोठाच्या मोठा कॉम्प्लेक्स आहे. कोण आहेत प्रभाकर कोरे? बेळगावचे खासदार होते ते, शरद पवारांचे घट्ट मित्र. म्हणजे पवार साहेब तिकडे गेले की प्रभाकर कोरेंच्या घरी राहतात. हा माणूस महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सुटण्याच्या प्रक्रियेतला एक अत्यंत मोठा गुन्हेगार आहे. या माणसाला या शहरामध्ये, शहराच्या गाभ्यामध्ये एवढी मोठी संस्था महाराष्ट्रातले मराठी लोक कशी काय उभी करू देतात? आणि अशा प्रकारची संस्था एखाद्या मराठी शिक्षण चालवणाऱ्या माणसाला बेळगाव, बिदर, भालकी, कारवार या ठिकाणी उभं करण्याची सवलत मिळणार आहे का? आणि जर मिळणार नसेल तर तुम्ही मला सांगा, आपल्या जिल्ह्यामध्ये राजापूरच्या जवळ काय त्याचं नाव, कृपाशंकर सिंगच्या शेकडो एकर जमिनी कशा होतात? बारसू सोलगावची रिफायनरी, नाणारची रिफायनरी, या रिफायनरीसाठी जमिनी कोकणातल्या खरेदी करणारे आणि विकणारे दलाल कोण आहेत? विकणारे दलाल मराठी लोक आहेत. विकणारे दलाल महसूल विभागात काम करणारे मराठी लोक आहेत. तलाठी मराठी आहे, पंचायत समितीचा माणूस मराठी आहे, कलेक्टर मराठी आहे. हे सगळे लबाड मराठी लोक जे आहेत ते मराठी शाळा, मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्माच्या जीवावर उठलेले लोक आहेत. यांच्याबद्दल काहीतरी विचार करणं आपल्याला नितांत गरजेचं आहे. आता तुम्ही असं म्हणाल की साहित्य संमेलनामध्ये साधारणपणे साहित्याबद्दल बोललं पाहिजे. मला असं वाटतं की साहित्य संमेलनामध्ये फक्त साहित्याबद्दल नाही, भाषेबद्दल बोललं पाहिजे.
ती भाषा बोलणाऱ्या माणसांच्या बद्दल बोललं पाहिजे. कारण भाषा राहिली नाही, भाषा बोलणारा माणूस राहिला नाही तर साहित्य वाचायला वाचक सुद्धा उरणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये साहित्याची काय परिस्थिती आहे? तर महाराष्ट्रामध्ये साहित्याची अशी परिस्थिती आहे की एका पुस्तकाची 1000 कॉपी, 1000 प्रती खपण्यासाठी 5 ते 6 वर्ष लोकांना थांबावं लागतं, लेखकाला थांबावं लागतं. अनेक ठिकाणी लेखक आणि कवी स्वतः पैसे खर्च करून त्या प्रकारच्या आपल्या पुस्तकांच्या आवृत्त्या प्रसिद्ध करतात. अनेक ठिकाणी लेखक आणि कवी स्वतःच आपल्या नातेवाईकांना पुस्तकांच्या प्रती भेट देतात आणि असं म्हणतात की आमच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली आहे, आमच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आली आहे. एकीकडे हिंदी सारख्या भाषेमध्ये 10-1 हजाराची आवृत्ती निघते, इंग्रजी सारख्या भाषेमध्ये काही लाखाच्या आवृत्त्या निघतात. मग मराठीमध्ये हे का घडत नाही? हे घडत नाही याचं कारण असं आहे की आपल्या घरामधनं मराठी वाचणाऱ्या लोकांची संख्या नितांत कमी झालेली आहे. मराठी वाचणाऱ्या लोकांची संख्या कमी कधी होते? जेव्हा मराठी वाचणारी मुलं घरातनं कमी होतात, जेव्हा मराठी वाचणारी मोठी माणसं घरातनं कमी होतात आणि ज्या वेळेला पुस्तकं वाचण्याचा, कादंबऱ्या वाचण्याचा, कथा वाचण्याचा, काहीतरी नवं नाटक, सिनेमा पाहण्याचा, नवीन एखादी मालिका अनुभवण्याचा, वेब सिरीज अनुभवण्याचा, अशा प्रकारचा अनुभव घेणाऱ्या माणसांची संख्या टप्प्याटप्प्याने समाजामध्ये कमी होते. आता या प्रकारचा जो प्रयत्न कांतीलाल कडू आणि त्यांचे सहकारी करतायत, या प्रयत्नामधनं आज तुम्ही मोरे सरांच्या सारख्या एका अभ्यासू माणसाला तुम्ही जवळून पाहू शकलात. त्यांचं महाराष्ट्र मंथन नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरनं तुम्ही त्यांना पाहत असाल. जर तुम्ही नव्या पिढीचे आहात आणि तुम्हाला सरांविषयी नव्याने कळलं असेल तर तुम्ही जर आधीच्या काळामध्ये त्यांचं लोकमान्य ते महात्मा वाचला असेल, गरजा महाराष्ट्र वाचलं असेल, तर महाराष्ट्राच्या बद्दलचं त्यांचं जे एक आकलन आहे ते तुम्हाला पुस्तकांच्या माध्यमातून कळलेलं असण्याची शक्यता आहे. प्रश्न असा आहे की आपण थोरा मोठ्यांच्या बद्दलची माहिती घेतो, थोरा मोठ्यांच्या बद्दल माहिती घेऊन त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण आपण ज्या पर्यावरणात वाढतो आहोत, आपण ज्या पर्यावरणामध्ये जगतो आहोत, त्या पर्यावरणामध्ये यानंतरच्या काळामध्ये आपल्याला जगण्यासाठी लागणारं पुरेसं इंधन आहे का? मगाशी दोन्ही वक्त्यांनी इथे गॅसचा उल्लेख केला. मी त्या प्रकारच्या इंधनाबद्दल तुमच्याशी बोलत नाहीये. म्हणजे त्या इंधनाचंही आम्ही आता येताना पाहिलं की आम्ही तुमच्या गावात शिरलो पनवेलमध्ये, त्यावेळेला गॅसच्या दुकानाच्या बाहेर प्रचंड रांगा लागलेल्या आहेत. म्हणजे गॅस कोणाला मिळतो आहे? सरकारच्यासाठी 40 पैशाचं व्हॉट्सअपचं ट्विट लिहिणारे जे लोक आहेत ना, त्यांना गॅस मिळतो आहे. बाकीच्या सर्वसामान्य माणसांची मात्र रस्त्यावर भांडणं चालू आहे. हे जे 2014 सालानंतर आपल्या देशाला एक नवं स्वातंत्र्य मिळालेलं आहे असं लोक म्हणतात, त्या नव्या स्वातंत्र्यामध्ये खोटं बोलणाऱ्या, धर्माच्या आधारे खोटं बोलणाऱ्या, लोकांमध्ये तेढ पसरवणाऱ्या माणसांची संख्या प्रचंड वाढली आहे. आणि आजच्या घडीला महाराष्ट्राच्या समोरचं ते सगळ्यात मोठं आव्हान आहे. इथं तुम्ही पनवेलमध्ये आहात, थोड्या अंतरावर अलिबाग आहे. तुमच्यापैकी जे लोक अलिबागला, अक्षी नागावला, इतर भागामध्ये पर्यटनासाठी जात असतील, थोडे डोळे उघडे ठेवा. कारण ज्यांच्या चॅनलचं नाव उघडा डोळे बघा नीट आहे, त्यांनी डोळे उघडे ठेवलेले आहेत असं नाहीये. त्यांचे डोळे बंद आहेत. ते डोळे बंद ठेवून रेशीम बागेतलं दूध पितायत. त्यामुळे त्यांच्याकडनं तुम्हाला काही फार अपेक्षा नाहीये. पण तुम्ही डोळे उघडे काय ठेवले पाहिजेत? अलिबागला जा. अलिबाग मधल्या किती जमिनी मराठी माणसांच्या ताब्यात आहेत पाहून घ्या. रायगड जिल्ह्यामधल्या रोह्यातल्या आणि इतर भागातल्या किती जमिनी मराठी माणसांच्या ताब्यात आहेत पाहून घ्या. म्हणजे आपल्याला काय वाटतं की जयंत पाटील म्हणजे शेकापवाले ते कधीतरी एखाद्या बोटीवरनं शाहरुख खानला काहीतरी दम देतात आणि आपली छाती फुगते आणि आपल्याला वाटतं बघा शाहरुख खानला दम देणारा माणूस आपला इथला शेतकरी कामगार पक्षाचा आमदार आहे. पण शाहरुख खानने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलेलं नसतं, कारण पाहण्याची गरजही त्याला नसते. सगळं अलिबाग आणि आसपासचा सगळा भाग हा धनदांडग्या बिगर मराठी माणसांच्या ताब्यामध्ये आहे. आपले लोक काय करतायत? आपले लोक तिथे स्वयंपाक करतायत आणि आपले लोक तिथे, कांतीलालजी मला माफ करा, पोपटी ही वाईट कल्पना नाहीये, पण आपले लोक तिथं फक्त पोपटीचीच कामं करण्यामध्ये मग्न आहेत. बाकी सगळा पैसा धनदांडग्या बिगर मराठी लोकांच्या ताब्यामध्ये आहे. रोह्या आणि ते करणारे लोक कोण आहेत? रोह्यामध्ये तुम्ही जाऊन बघा.
आता मध्यंतरी अपघाती निधन झालेल्या दादांचे जे अत्यंत जवळचे गृहस्थ आहेत त्यांनी तिथं 2 जैनांना, एकाला निवडून आल्यावर आणि एकाला स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारलेला आहे. रोह्यासारख्या ठिकाणी जर 2 जैन एक निवडून येतो आणि एक स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतला जातो, तर आणखी 10 वर्षानंतर रोह्याची नगर परिषद जैनांच्या ताब्यात गेली तर तुम्हाला आश्चर्य वाटता कामा नये. हेच पनवेलचं होणार आहे, हेच महाडचं होणार आहे. शिवाजी महाराजांनी टकमकटोक महाडच्या जवळ उगाच ठेवलेलं नाहीये. काही नालायक लोक नंतर रोह्याला पण जन्माला येतील हे महाराजांना माहिती होतं, अंदाज होता, म्हणून त्यांनी टकमकटोक तिथं ठेवलेलं आहे. हे जे लोक आहेत, या प्रकारचे मराठी द्वेष्टे जे लोक आहेत, जे जमिनी काढून घेतायत, जंगलं काढून घेतायत, पाणी काढून घेतायत. तुम्ही गडचिरोलीमध्ये जाऊन बघा, गडचिरोलीतल्या खाणी अदानी शेठच्या मालकीच्या आहेत. हा देश तो चालवतो, हा देश दुसऱ्या कोणाच्या तरी नावाने चालतो, पण तो हा देश चालवतो. आणि आज गिळण्यासाठीच प्रचंड मोठी जागा त्याला महाराष्ट्रात सापडलेली आहे. धारावी आहे, T1चं टर्मिनल बंद होऊन तिथं 50 मजल्याच्या इमारती होणार आहेत. आपण 107 माणसांचं हौतात्म्य देऊन जे राज्य निर्माण केलं, त्या राज्याचे येत्या 10 वर्षामध्ये 3 तुकडे होण्याची शक्यता आहे. MMRचं राज्य हा 1 तुकडा, विदर्भाचं राज्य हा 2रा तुकडा आणि उर्वरित महाराष्ट्र हा 3रा तुकडा. याच्या मागे मी कारस्थानांचा सिद्धांत सांगत नाही, कॉन्स्पिरसी थिअरी सांगत नाही. कारण जोपर्यंत महाराष्ट्र छोटा होत नाही तोपर्यंत तो लुटायला सोपा होत नाही. लुटायला सोपा होण्यासाठी महाराष्ट्राचं त्रिभाजन होणं फार गरजेचं आहे. या वातावरणामध्ये आमच्यासारखे लोक ज्या वेळेला मराठी शाळांसाठी भांडतात, तुमच्यातल्या काही जणांनी आम्ही भूषण गगराणींशी घातलेला वाद कदाचित व्हिडिओवर पाहिला असेल. गगराणी हा आजार नाहीये, गगराणी हे आजाराचं लक्षण आहे. मुख्य आजार काय आहे? मराठी शाळांच्या जागांचं रिअल इस्टेटमध्ये रूपांतर करणारा भूमाफिया हा खरा आजार आहे. त्यांनी आधी गिरण्या घालवल्या, ते आता मराठी शाळा घालवतायत. हळूहळू मराठी माणूस हा बाहेर फेकला जाईल आणि सखा पाटलांचं आणि मोरारजी देसाईंचं स्वप्न, ज्याला 29 नंतरच्या व्हेकन्सी नंतर दिल्लीत जायचंय, तो माणूस पूर्ण करण्याची शक्यता आहे. ही एक पुढच्या 3 वर्षातली गोष्ट तुम्ही नोंदवून ठेवा. आणि म्हणूनच ज्यांना महाराष्ट्र धर्माबद्दल काही वाटतंय त्यांनी हा स्पेक्ट्रम लक्षात ठेवला पाहिजे की मराठी शाळेपासून सुरू होणारी गोष्ट महाराष्ट्र धर्माशी संपते. म्हणजे असं होणार नाही की मराठी शाळा बंद पडतील पण महाराष्ट्र धर्म राहील, मराठी भाषा वापरायची बंद होईल पण मराठी माणूस राहील. असे आडनावाचे मराठी लोक आपल्याकडे खूप आहेत, ज्यांना सलग 4 वाक्य मराठी भाषेमधनं बोलता येत नाहीत. असे लोक आपले मराठी माणसांचे प्रतिनिधी म्हणून अनेक ठिकाणी काम करताना तुम्हाला दिसतात. या वातावरणामध्ये तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं काय करू शकतात किंवा काही करू शकतात का? मला असं वाटतं की आपण आज आपलं जे गुडविल आहे, आपली जी सदिच्छा आपल्या मनातली आहे, जर कांतीलाल कडूंनी आणि त्यांच्या टीमने असं ठरवलं की त्यांच्या 2 वर्षांच्या एका वर्षाच्या साहित्य संमेलनातले त्यांच्या 24 कार्यक्रमांच्या पैकी 4 कार्यक्रम त्यांनी मराठी शाळांच्या साठी जर दिले तर पनवेल आणि परिसरातल्या मराठी शाळांचं सक्षमीकरण करणं ही गोष्ट आम्हाला त्यांच्या सोबत करता येईल. आणि मला वाटतं की इथं खूप शाळा आहेत, जुन्या मराठी शाळा चांगल्या आहेत. आणि मध्यमवर्गीय जो मराठी पालक आहे त्या मध्यमवर्गीय मराठी पालकाने आपल्या मुलांना आवर्जून मराठी शाळेत घातलं पाहिजे. आपल्याकडचा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय समाज सतत म्हणत राहतो की आणीपाणी बोलणाऱ्यांची मुलं मराठी शाळेमध्ये शिकतात, म्हणून आम्ही आमच्या मुलांना मराठी शाळेत पाठवत नाही. मला आगरी समाजातल्या मंडळींना इथे जर असतील तर विनंती करायची आहे की तुम्ही मंडळींनी तुमच्या बोलीला जसं जपलं पाहिजे तसं तुमच्या बोलीसह तुमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत गेली पाहिजेत. आणि ठामपणाने ती बोली मराठी शाळेत पण अभिमानाने वापरली गेली पाहिजे. तशी जर वापरली गेली तर इतर बोलीसाठी लढणाऱ्या लोकांच्या संघर्षामध्ये तुमची मदत होणार आहे. म्हणजे अहिराणी बोलणारा असेल, वऱ्हाडी बोलणारा असेल, वैदर्भीय असेल,
वाडवळी बोलणारा असेल, या सगळ्या बोलीतनं बोलणाऱ्या लोकांनी आपली मुलं आवर्जून मराठी माध्यमाच्या शाळेत घातली पाहिजे. तुम्ही असं म्हणाल की हे म्हणण्याचा तुला काय अधिकार आहे? तर हे म्हणण्याचा मला यासाठी अधिकार आहे की माझी मुलगी मी स्वतः मराठी माध्यमाच्या शाळेत घातली आहे, तिचं पदवीतलं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे जे 2 मराठीवादी पक्ष आपल्याकडे आहेत त्यांच्यासारखं आम्ही केलेलं नाही. आमची मुलं बॉम्बे स्कॉटिशला घालून आम्ही तुम्हाला मराठी माध्यमाच्या शाळेत घाला असं सांगत नाही. आमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेतच गेली आहेत आणि म्हणूनच आम्हाला वाटतं की चांगलं शिक्षण मिळालं, मातृभाषेतलं शिक्षण मिळालं तर शिक्षण ही ज्ञानाची, मराठी ही ज्ञानाची भाषा होते, मराठी व्यवहाराची भाषा होते, आधुनिक तंत्रज्ञानाची भाषा होण्याची शक्यता आहे. आता नवं राष्ट्रीय धोरण, शैक्षणिक धोरण आलंय, त्याच्यामध्ये भारत सरकारने असं म्हटलेलं आहे की आपल्या ज्या प्रादेशिक भाषा आहेत त्या सगळ्या प्रादेशिक भाषा या ज्ञानाच्या भाषा करण्याचा प्रयत्न आहे. पण या प्रादेशिक भाषा ज्ञानाच्या भाषा करण्याच्या प्रयत्नामध्ये फक्त हिंदी आणि संस्कृतचं चांगलं व्हावं आणि मराठीचं नुकसान व्हावं अशा प्रकारचं वातावरण गेल्या काही वर्षामध्ये आहे. गेल्या वर्षी मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला, मराठी लोकांना प्रचंड आनंद झाला आणि बऱ्याच जणांना असं वाटलं की दिल्लीतल्या अमुक अमुक एका माणसामुळे हा दर्जा मिळालेला आहे. जर लोकसभा हे लोक हरले नसते आणि विधानसभा यांच्या गळ्यापर्यंत आली नसती तर यांनी मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा अजिबात दिला नसता. तो त्यांनी केवळ त्या कारणामुळे दिलेला आहे. गेल्या वर्षी अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतर आजपर्यंत भारत सरकारने महाराष्ट्र सरकारला अभिजाततेसाठी किती पैसे दिलेत हे एकदा माहितीच्या अधिकारात विचारून बघा. 1 रुपया तरी दिलेला आहे का विचारा. आणि मग महाराष्ट्र सरकारच्या भाषा विभागाने गेल्या वर्षभरात, रमणा काय फक्त पेशवाईमध्ये होता असं नाही, रमणा सामंतशाहीमध्ये पण असू शकतो, आणि म्हणून गेल्या वर्षभरात जिल्हा संमेलनं, याव संमेलनं, त्याव संमेलनांच्या माध्यमातून जो रमणा गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात उधळला गेलाय त्यातनं मराठी भाषेचं किती भलं झालं आणि कविता म्हणणाऱ्या आणि व्याख्यानं देणाऱ्या लोकांची दुकानं किती वाढली याचं एकदा ऑडिट होण्याची गरज आहे. ते एकदा ऑडिट झालं तर नेमके आपण कार्यक्रम करून मराठी भाषेचं किती भलं करतो आहोत हे पण लोकांना कळण्याची शक्यता आहे. माझी आपल्याला काय विनंती आहे, आम्हाला तुम्ही कांतीलाल आणि तुम्ही सगळे लोक सोबत हवे आहात. पनवेल आणि या सगळ्या परिसरामध्ये आम्हाला मराठी शाळा, मराठी भाषेसाठी काम करायचं आहे. इथली वाचनालय जगवायची आहे आणि इथलं जे मराठी माणसांच्या पोटाचं राजकारण आहे, मराठी माणूस जगला तर तो काहीतरी करू शकेल. मराठी माणसाचं अर्थकारण चाललं पाहिजे. म्हणजे इथलं जे एपीएमसी आहे, तुम्ही एपीएमसीत कागदोपत्री मराठी लोक आहेत आपले, बाकी सगळे भैयांच्या ताब्यामध्ये आहे. आणि हे सगळे भैयांच्या ताब्यामध्ये देणारे लोक कोण आहेत? हे सगळे भैयांच्या ताब्यामध्ये देणारे दलाल मराठी आडनावाचे लोकच आहेत. हे जे मराठी आडनावाचे दलाल आहेत यांचा बंदोबस्त करणं हा सुद्धा महाराष्ट्र धर्माच्या संघर्षाचा भाग आहे. खूप वर्षांमध्ये आपण मराठीला अभिजाततेचा दर्जा मागताना सातवाहनाच्या काळापर्यंत मागे गेलो, मग महानुभाव पंथाच्या काळाचा उल्लेख आपण केला. मराठीयांचं गोमट करावं असं म्हणणाऱ्या शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण प्रेरणा बाळगतो आणि बाळगली पाहिजे. पण शिवाजी महाराजांची प्रेरणा बाळगणं आणि प्रत्यक्ष काम करणं या 2 पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. आपण काम केलं पाहिजे आणि भाषेसाठी काम करताना ज्या पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला, तो लढा काही काँग्रेसवाल्यांनी उभा केला नाही, तो लढा बड्या नेत्यांनी उभा केला नाही. तुम्ही संयुक्त महाराष्ट्राचं जे स्मारक आहे, हुतात्मा स्मारक, तिथे जर पाहिली तुम्ही माणसांच्या नावाची यादी तर एकही त्यातला माणूस तुम्हाला असा दिसणार नाही की जो लोकप्रिय माणूस आहे. सर्वसामान्य माणसांनी जीव दिलेला आहे. जर एखादं शहर मिळवण्यासाठी, एखादं राज्य मिळवण्यासाठी लोक हौतात्म्य पत्करतात, त्यांना तर महाराष्ट्र पाहायला पण मिळाला नाही. आपल्याला हा प्रचंड वारसा असलेला महाराष्ट्र अनुभवायला, जगायला मिळालेला आहे. महानुभाव पंथातल्याच मंडळींनी महाराष्ट्री वसावे असं म्हटलेलं आहे, पण ते महाराष्ट्री वसावे आपल्याला म्हटलेलं आहे. युपी, बिहार आणि झारखंडच्या लोकांना नाही म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवा. युपी, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगडच्या लोकांनी महाराष्ट्री वसावे आणि आपण मात्र गावभर बोंबलत बसावे अशा प्रकारची गोष्ट होता कामा नये
आपलं राज्य आहे, हे आपली भाषा आहे, आपला प्रांत आहे आणि त्यासाठी तो लढून मिळवलाय, तर लढून टिकवण्याची गरज आहे. या ताकदीवर आपण जर काम करू शकलो तर आपण एकत्रितपणे संघटितपणे काम करू शकू. दोन गोष्टी शेवटी मी सांगतो आणि थांबतो. हे कसं होतं तर सामान्य माणसांच्या मदतीने होतं आणि भयमुक्ततेतून होतं. माणसांना काय वाटतं बघा, लोक सोशल मीडियावर सुद्धा आम्ही लोक जे लिहितो ना ते लाईक करायला लोक घाबरतात. लोकांना असं वाटतं माझ्या ऑफिसमध्ये काय म्हणतील, माझ्या परिवारातले लोक काय म्हणतील. तुमच्या शाळांमधले जर माजी विद्यार्थ्यांचे गट असतील किंवा फॅमिलीचे गट असतील तर तुम्हाला असं दिसतील की त्या फॅमिलीच्या गटांमध्ये किंवा शाळांच्या माजी विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये सुद्धा अंधभक्तांचं प्रमाण बरंच आहे. आणि ते अंधभक्त तुम्हाला आता गेल्या 4 दिवसामध्ये गॅस न वापरता कोणत्या कोणत्या रेसिपीज करता येतात हे पण गेल्या 4 दिवसामध्ये तुम्हाला सांगत असतील तुम्हाला. तर ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि गॅस जेव्हा नीट परत येईल युद्ध संपल्यावर तेव्हा त्यांना गॅसवर बसवून त्याचं प्रात्यक्षिक द्या. त्यांना हे कळू द्या की ढुंगणं भाजली की मग गॅसचा उपयोग काय आहे ते नीटपणाने कळू शकतं. हे जे भामटे आहेत ना हे 2014 नंतरच्या हिंदुत्वाच्या प्रयोगशाळेतले भामटे आहेत. या भामट्यांना उत्तर महाराष्ट्र धर्म हेच आहे. हा जो महाराष्ट्र धर्म आहे हा लढाऊ माण्याचा महाराष्ट्र धर्म आहे. हा महाराष्ट्र धर्म शेपूट घालण्याचा नाही. जर शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो, संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि संभाजी महाराजांनी केलेला त्याग आपल्याला कळतो तर आपल्याला संभाजी महाराज आणि संभाजी भिडे यांच्यातला पण फरक नीट कळला पाहिजे. आणि संभाजी भिडेच्या फौजेमध्ये जोशी कुलकर्णी का नाहीयेत आणि सगळे पवार जाधव आणि कांबळेच का आहेत हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे पूजा अर्चेला कोण आणि मार खायला कोण हे पण संभाजी महाराजांचं नाव वापरून संभाजी भिडेगिरी करणाऱ्या लोकांना आपल्यापासून कसं दूर ठेवायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि मग बरे वारकरी जे इथे सोबत बसलेत आणि तोतया वारकरी जे सध्या नगरमध्ये बोकाळलेत त्या नगरमध्ये बोकाळलेल्या वारकऱ्यांपासून पण कसं दूर राहायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. तुकाराम महाराजांचं नाव घ्यायचं. तुकाराम महाराजांचा खून झाला का तुकाराम महाराज वैकुंठ गमनास गेले ह्याच्या खोलात मोरेसर मी आता जात नाही, कारण त्याबद्दल तुमचं एक मत आहे, साळुंख्यांचं एक मत आहे आणि तुम्हा 2 दिग्गजांपुढे मी सामान्य माणसाने काय बोलावं असा मला प्रश्न पडतो. पण खून झाला असेल किंवा त्यांचं सदैव वैकुंठ गमन ही थाप आहे याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. पण बाकी सगळे फॉरेन्सिक पुरावे आपल्याकडे नसल्यामुळे आता आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. प्रश्न असा आहे, तुकाराम महाराजांचं नाव घ्यायचं तर पाठीचा कणा ताठ पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलीचं नाव घ्यायचं तर ज्ञान स्वतःच्या भाषेत आणण्याची ताकद पाहिजे. म्हणजे ज्ञानाची, व्यवहाराची, रोजगाराची भाषा मराठी झाली पाहिजे. हाच ज्ञानेश्वरांचा समकालातला अर्थ आहे. हे जर आपल्याला करायचं नसेल तर आपण स्वतःला आडनावाचे मराठी मानलं पाहिजे. आणि म्हणून आपण लक्षात घेऊया की सकाळी हिंदू आहे, संध्याकाळी मराठी आहे. सकाळी मला हिंदवी स्वराज्य पाहिजे, संध्याकाळी हनुमान चालीसा पाहिजे, अशी भामटेगिरी कुणी करत असेल तर विश्वास ठेवू नका. तुम्ही 24 तास मराठीच असू शकता किंवा मग तुम्ही तोतया हिंदू असू शकता. माझ्या लेखी मी पूर्ण 360 डिग्री मराठी माणूस आहे, ही माझी पूर्ण ओळख आहे. पूर्ण मराठी ओळखीशिवाय महाराष्ट्र टिकण्याची, जगण्याची काहीही शक्यता नाही. तुम्हाला तुमची मराठा ही जी जुनी ओळख आहे, जी प्रदेशवाचक, भूगोलवाचक ओळख होती, जातीवाचक नाही, अशा प्रकारचा खऱ्या अर्थाने मराठीयांचा महाराष्ट्र उभा करण्याची संधी आपल्याला चालून आली आहे. एखाद्या संमेलनानं जग बदलतं का मला माहित नाही, पण एखाद्या संमेलनाने 4 चांगली माणसं भेटतात. 4 चांगल्या माणसांच्यामुळे 4 चांगली कामं उभी राहतात आणि आणखी 4 चांगली कामं उभी राहिली तर बरा महाराष्ट्र उभा राहण्याची शक्यता 2 पावलं आणखी जवळ येते. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हे घडेल असा विश्वास मी बाळगतो. कांतीलाल मला म्हणाले होते की तुम्ही 35 मिनिटं बोलायचं आहे, त्यामुळे मी 35व्या मिनिटाला माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.